तर अगदी थोड्याच वेळात हिमंता बिस्वा शर्मा यांचा शपथविधी सुरू होतोय। आसामच्या मुख्यमंत्रीपदाची ते शपथ घेतील। विशेषतः तिसऱ्यांदा हिमंता बिस्वा शर्मा मुख्यमंत्रीपदाकरता शपथ घेतील। बहुत ही खुशी की बात है। आसाम में आप देखिए, बहुत ही सब आसाम वासी खुश है। आसाम वासियों ने लैंडस्लाइड मैंडेट दिया है, हिस्टोरिक हैट्रिक हुई है और 102 सीटें जीत चुके हैं। इसलिए मैं आसाम की जनता का अभिनंदन करूंगा, उनको धन्यवाद दूंगा। और हिमंता बिस्वा शर्मा जी जो है दूसरी बार यहाँ पर शपथ लेंगे मुख्यमंत्री पद की, और जो एक विजनरी और डायनामिक लीडर के रूप में उन्होंने काम किया है, इसलिए मैं उनका भी अभिनंदन करूंगा। आसाम की जनता ने तीसरी बार भारतीय जनता पार्टी को जो विश्वास रखा है, निश्चित रूप से हेमंत जी उस विश्वास को सार्थक करेंगे और निश्चित रूप से आसाम का विकास होगा। और मेरी विभाग की ओर से भी करीब 2 लाख करोड़ के प्रोजेक्ट अभी पाइपलाइन में है। हम लोग काजीरंगा से लेकर गुवाहाटी रिंग रोड से लेकर जो काम है और गति से करेंगे और आसाम को हम हिंदुस्तान का एक प्रगतिशील, समृद्ध और संपन्न राज्य बनाने में पूरा सहयोग करेंगे। हेमंत जी मेरा बड़ा भाई है, मेरा साथ बहुत अच्छा रिलेशन बहुत दिन से है। वो मुझे बहुत मदद करता है, एक साथ काम करता हूँ। उनको देख के भी बहुत सीखना है। रात 1 बजे 1:30 बजे खुद सीएम ने फोन पकड़ता है, रिस्पॉन्स करता है और इतना डाउन टू अर्थ है। इसलिए हेमंत जी का आने वाला दिन को बड़ा एक्सपीरियंस ज्यादा है, तो एक्सपीरियंस में मैं काम में लगाऊंगा। राष्ट्रवाद के लिए, देश के हित के लिए जो काम असम में हुआ है, त्रिपुरा में हुआ है, वो काम बंगाल में पूरा करने का काम बीजेपी सरकार करेगा। मतीन पटेलच्या मालमत्तांची चौकशी सुरू आहे। 3 मालमत्तांच्या अनधिकृत बांधकामाबद्दल नोटिसा सुद्धा आहेत। नोटीसची मुदत आज संपणार आहे। अद्याप कोणतीही कागदपत्र खुलासा सादर नाहीत। तर मतीन पटेलचा नगरसेवक पदही धोक्यात येण्याची शक्यता आहे। सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता वर्तवली जाते। निदा खानला आश्रय दिल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी अडचणी पटेलच्या वाढताना दिसत आहेत। नाशिकमध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर आहे। वाढत्या तापमानामुळे जंगलातील नदी नाले हे कोरडे पडत आहेत। वन्य प्राण्यांचं पाण्याविना हाल होत आहेत। वन्य प्राण्यांना पाण्याकरता वणवण करावी लागतीये। सध्या भागामध्ये खूप दुष्काळ पडलेला आहे। हरणांची ती भटकंती होत असते। आम्ही त्यांच्यासाठी पाण्याची डोह भरून ठेवतो व ठिकठिकाणी डोंगळे असल्यामुळे तिथे शेतकरी पाणी भरतात। सांगलीमध्ये भाजप आणि काँग्रेस आमने सामने आली आहे। विकास कामांच्या मुद्द्यावरून 2 पक्ष हे झुंपलेत। 300 कोटींचं कर्ज घेऊन रस्त्यांचा प्रस्ताव उधळून लावल्याचा आरोप आहे। तर तसा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं महापौरांचं स्पष्टीकरण आहे। येणाऱ्या काळामध्ये जे ह्यांनी रस्ते पकडल्यात ना, सर्व नगरसेवकांना घेऊन काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असतील आणि भाजपचे पण भरपूर नगरसेवक आहेत, त्यांना हा प्रकारच माहित नाही आहे। त्यांना सुद्धा ह्या लोकांनी विश्वासात घेतले नाही आहे। उपमहापौर साहेबांना पण ह्या लोकांनी विश्वासात घेतले नाही आहे। तर ह्या सगळ्या लोकांना घेऊन जे रस्ते ह्यांनी पकडलेत, जे रस्ते चांगले त्या रस्त्यावर येणाऱ्या 2 दिवसात आम्ही वॉक करून प्रशासनाला आणि सर्व नागरिकांना दाखवणार आहे ह्यांचा हॅमचा प्रकार काय आहे। आणि हॅम हा प्रोजेक्ट काय आम्ही आमच्या दालनात किंवा आमच्या केबिनमध्ये बसून मंजूर करायचा विषय नाही आहे। तो विषय असा आहे की त्याचे महासभेत मंजुऱ्या होणार आहेत, त्यावेळी ते तिथे उपस्थित असणार आहेत। त्यांना जर काय गोष्ट चुकीची वाटली तर त्यांनी तिथे विरोध करावा। माझं तर असं मत आहे की विरोधी पक्ष नेत्यांनी आमच्या या सगळ्या विकास जो आम्ही करणार आहे सांगली मिरज कोपरचा, त्यात आमच्या बरोबर राहून विकासाचं भागीदार व्हावं, ना की नुसतं एखाद्या कामाला विरोध करणे, विरोधी पक्ष नेत्या म्हणून नुसतं विरोध करत बसण्यात त्यांनी त्यांचा वेळ घालवू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।